नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण असा झणझणीत असा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा। संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात झणझणीत असा ठेचा बनवला जातो आणि सर्वांना ठेचा भाकरी प्रचंड खायला आवडते। तर आज आपण ठेचा तिखट झणझणीत असा होऊ नये यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहेत। सोबतच लसूण देखील घेतला आहे। हा लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे। आता आपण या ज्या मिरच्या आहेत त्या दोन भागांमध्ये चिरून घेऊया, जेणेकरून भाजताना म्हणजे तेलामध्ये तळताना त्या अजिबातच अंगावरती उडणार नाहीत आणि तेलामध्ये फुटणार नाही। तवा गरम करायला मी ते ऑलरेडी ठेवला होता, त्यावरती आपण हे मिरचीचे तुकडे टाकून घेऊयात आणि या मिरच्या आपण सुरुवातीला काही मिनिटांसाठी भाजून घेऊयात। या मिरच्या भाजताना गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, यामुळे मिरच्या छान अशा भाजल्या जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता मिरचीला असे डाग पडायला लागलेले आहेत, तोपर्यंत आपण याला छान असं भाजून घेऊया। सर्व साईडने या व्यवस्थित अशा भाजल्या जातील, त्यामुळे सतत आपण या परतत राहूया। मिरच्या छान असे डाग पडले की यावरून आपण थोडंसं तेल घालून या मिरच्या पुन्हा एकदा छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये मिरच्या छान अशा खमंग आपण भाजून घेऊयात। आता आपण या मिरच्या एका साईडला काढून घेऊयात आणि यामध्ये आणखीन थोडंसं तेल घालून सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेऊयात आणि या तेलामध्ये छान अशा तळून घेऊयात। लसूण अगदी लालसर असा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। यानंतर मिरची आणि लसूण दोन्हीही एकत्र करून तळून घेऊया। अगदी लालसर असं होईपर्यंत हे दोन्ही जिन्नस आपण तळून घेऊयात। संपूर्ण छान असं लालसर होईपर्यंत आपण ह्या मिरच्या खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत। आता या सर्व मिरच्या आपण थंड करून घेऊया। मिरच्या थंड झालेल्या आहेत, तुम्ही यावरती मीठ टाकून अशाच देखील भाकरीसोबत खाऊ शकता। आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावरती देखील ह्या वाटू शकता किंवा मग गरम गरम तव्यामध्ये देखील वाटू शकता। मी या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये टाकायचे आहे भाजलेले शेंगदाणे। तुम्ही इथे कच्चे शेंगदाणे देखील वापरू शकता, यामुळे ठेचा जो तिखटपणा असतो तो नक्कीच कमी व्हायला मदत होते। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला झाकण लावून हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तर आपल्याला हा जो ठेचा आहे तो जास्त बारीक नाही, जरासा भरडसर जाडसर असं ठेवायचा आहे, यामुळे ठेचा खायला अप्रतिम लागतो। याची चव देखील भन्नाट अशी लागते। बघू शकता इथे जाडसर असं मी ठेचा बनवून घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये बनवून घेतलं तर अधिकच उत्तम, पण मी इथे मिक्सरला फिरवून घेतला आहे। बघू शकता ठेचा दिसायला देखील अगदी झणझणीत दिसत आहे। हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत तसेच चपातीसोबत देखील खाऊ शकता। तर ठेचामधला तिखटपणा कमी होण्यासाठी मी इथे आणखी एक तुम्हाला टिप्स सांगते, म्हणजे जेव्हा आपण ठेचा खायला घेतो तेव्हा त्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे ठेचा जास्त तिखट लागत नाही। चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय।